प्रेज द लॉर्ड। तर आज आम्ही एक वचन पाहणार आहोत। ते वचन आम्ही वाचूया योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय। योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 33वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो। योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 33वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो। माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलाय। प्रेज द लॉर्ड। आपण सर्व मिळून हे वचन पुन्हा एक वेळ वाचूया। सर्वजण एका सुरामध्ये याच्यामध्ये सर्वांनी बायबल उघडलं। ज्यांच्याकडे बायबल असेल 153 पान नंबर नव्या करारामधलं जे आहे 153 पान नंबरवर त्या ठिकाणी 33वा वचन योहान शुभवर्तमान याचा 16वा अध्याय त्याचं 33वा वचन आपण सर्वजण वाचूया। 33वा वचन, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकला आहे। पुन्हा एकदा वाचूया आपण आणि मोठ्याने वाचा जरा। माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत। जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे। धन्यवाद प्रभू, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या उपस्थितीच्या वेळेस प्रभू तू आमच्यामध्ये उपस्थित आहे। आज तुझ्या पवित्र उपस्थितीने आज आम्हा प्रत्येकाला भर, प्रत्येकाचा जीवात्मा शरीर तुझ्या स्वाधीन करतो। प्रत्येकाचे ज्ञान चक्षु तू प्रकाशित कर याकरता की तुझ्या सुवार्तेचा प्रकाश प्रभू त्यांच्यावर प्रकाशावा आणि तुझी इच्छा त्यांनी आपल्या जीवनात जाणावी याप्रमाणे तू त्यांना कृपा दे। आभार मानतो तू प्रार्थना ऐकलीस। इथून पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करून ही छोटीशी प्रार्थना माझं सांगतो आम्ही प्रभू ख्रिस्त त्याच्या प्रियमधून बोलणार मागून ऐकले द्या। आमेन। प्रेज द लॉर्ड। आम्ही गीत गायलं ना, हे देवा तुझ्या संगतीचा यायची लाभोच चित्तवरती प्रकाश मागतो। प्रेज द लॉर्ड। तर आम्हाला काय आहे एक आराधना आणि आपण प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आम्ही प्रत्येकाने आराधना केली पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आम्ही प्रत्येकाने आराधना करणं गरजेचं आहे। जर आम्ही आराधना करत नाही तर आमची बंधनं तुटणार नाही हो। आराधना करणं म्हणजे पूर्ण संपूर्ण मंडळीचं मुख उघडल्या जाऊन आपल्या देवाचं स्तुती धन्यवाद करणं आहे। प्रेज द लॉर्ड। मला माहिती तुम्हाला गाणे आवडतात, काही अंतःकरणाचे तुमचे फार जवळ आहे, परंतु आराधना करणं प्रत्येकाला गरजेचंच आहे। प्रेज द लॉर्ड। उत्साही राहा। आमची बहीण आम्हाला सोडून गेली याचा अर्थ आम्हाला दुःख झालं असं नाहीये। त्यांचं फक्त बदल झालेला आहे की ते देवाच्या गौरवामध्ये देवाच्या विसाव्यामध्ये गेलेले आहे। मनुष्य सोडून जातो याचा दुःख आमच्या जीवनामध्ये फक्त भौतिक आहे, परंतु जे आनंद कळतो वैभव आहे ते यापेक्षा अधिक आहे। त्याच्यामुळे तुमचे चेहरे जे आहे ते थोडेसे उत्साहित असू द्या, कारण की उपवास जर तुम्ही ठेवलेला आहे तर तुमच्या चेहऱ्यावर दाखवू नका की तुम्ही फार गळलेले आहात। तुम्हाला देवाच्या वचनामध्ये उत्साही राहणं गरजेचं आहे। तुम्हाला देवाच्या वचनामध्ये सामर्थ्याने भरणं गरजेचं आहे। हे वचन मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्या वचनाची वर्थ आहे, त्याची किंमत आहे। ती किंमत आज आम्हाला चुकवायची आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणून आम्हाला आज आराधना करणं गरजेचं आहे। जर आम्ही आराधना करत नाही तर आमची मान नाही उघडणार। जर आम्ही आराधना करत नाही तर आमच्या जीवनामध्ये कधीच त्या गोष्टी प्रगट होणार नाही की ज्या गोष्टी देवाने आम्हाला प्रगट केलेल्या आहेत। एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा देवाची उपस्थिती आज आम्हाला आहे। प्रेज द लॉर्ड। आज मी तुम्हाला तेच त्या ठिकाणी देऊ इच्छितो की आराधना करणं गरजेचं आहे। आराधनेमध्ये आमचे बंधनं तुटतात आणि जेव्हा बंधनं आमचे तुटतात तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आमचं तोंड उघडून ख्रिस्तासोबत जवळीक साधणं गरजेचं आहे। अहो किती छान दिवस होते ते जुने। एक वेळ होता आम्हाला जेव्हा आम्हाला गाणे तोंड पाठ होते, आम्ही तोंड पाठ गाणे म्हणायचो। आज अशी वेळ आलेली आहे, किती भयानक वेळ आलेली आहे की आज आम्हाला गाणे सुद्धा पाहून म्हणावं लागत राहिलेले आहे। एक समय होता जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येत होतो, आमच्याकडे बायबल नव्हतं म्हणून आम्ही वचन पाठ केले होते, परंतु आज आम्हाला वचन सुद्धा पाहून वाचायला लागतं। देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? देवाची पवित्र उपस्थिती आम्हाला या प्रकारे आम्हाला
की ज्या वेळेस लोकांकडे इंटरनेट नव्हतं, इंटरनेट त्याच्यानंतर गुगल मॅप नव्हतं, तेव्हा लोकांना घराचे रस्ते, सर्वांच्या घराचे रस्ते माहित होते. परंतु आज अशी अवस्था झाली की ते नकाशा लावल्याशिवाय मोबाईल मध्ये कोणाला ऍड्रेस सापडत नाही. मी तर काही काही लोक असे पाहिले ज्यांना स्वतःच्या घराचा रस्ता सुद्धा माहिती नाही. Praise the Lord. या दिवसामध्ये तुमची प्रार्थना अशी पाहिजे की हे देवा मला तुझ्या आराधनेमध्ये, तुझ्या वचनामध्ये वाढायला शिकव, तुझ्या कृपेमध्ये चालण्यासाठी मला शिकव. याकरता की मी आनंदी होऊन तुझ्या दयेमध्ये, तुझ्या गीत गाऊन तुझ्या दृष्टीने आम्ही आनंद करू आणि उड्या माराव्या अशी तू कृपा मला त्या ठिकाणी दे. मी तुम्हाला सांगतो, देवाचे जे शिष्य होते, पाऊल, पेत्र, बर्तलोमेव, आंद्रिया, मत्तय, मत्थिया, हे सगळे जे प्रभूचे शिष्य होते, हे जे जिथे पण जात होते हे आराधना करणारे लोक होते. हे त्या ठिकाणी गीत गाऊन देवाचं स्तवन करणारे लोक होते. त्यांना त्यांचं त्याला महत्व माहित होतं की आराधना नेमकी काय आहे. त्यांना फरक पडत नव्हता. ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी ते देवाच्या उपस्थितीमध्ये त्याची आराधना करत होते. आज मी तुम्हाला विचारतो, काय तुम्ही देवाची आराधना करता का? पिक्चरचे गाणे तर आमचे तोंडपाठ आहे ना, त्याच्यामध्ये ख्रिस्त नाहीये ना. ख्रिस्ताला शोधा ना. आम्ही त्याच्यामध्ये कोणता प्राणप्रिय शोधतो आम्ही. आणि प्राणप्रिय जर शोधायचा असेल तर गीत रत्नामध्ये देवाचा दास या प्रकारे म्हणतो. मला फार आवडतं गीत रत्न. जर तुम्ही वाचलं ना गीत रत्नाचा अर्थ पण बाहेर येशूविषयी लिहिलेला तो वर आहे. त्याची वधू त्याला शोधत आहे. ती म्हणते माझा प्राणप्रिय तू कुठे आहे? तुला बघण्यासाठी माझा जीव त्या ठिकाणी व्याकुळ झालेला आहे. तो लपून तिची गंमत बघतोय. आज शोधायचं तर ख्रिस्ताला शोधावं. आपल्या वचनामध्ये, आपल्या मुखामध्ये ख्रिस्ताचं नाव त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी त्याचा उपकार स्मरण करा. तुम्ही वारंवार त्याचे धन्यवाद त्या ठिकाणी त्याचे धन्यवाद करता. त्याचे उपकाराचे शब्द, त्याच्या स्तुतीचे शब्द तुम्ही जर त्याला देत आहात तर मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराचे गौरव तुमच्या जीवनामध्ये प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही विचार करू शकता का, प्रभू जर तुमच्याकडे आला आणि म्हणाला अरे आज लय उष्णता आहे, मी तो भेटायला लय गरम होतो, इतकं गरम होतंय ना, आता मी येतच नाही तुला भेटायला. म्हटलं प्रभू तर असं वाटोळा झाला आमचं. प्रेज द लॉर्ड. परंतु तरीही त्याची पवित्र उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे. देवाची स्तुती असो. आज त्याची पवित्र उपस्थिती, आजची ही वचन आमच्याद्वारे आम्हाला देव त्या ठिकाणी शिकवणार आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जे वचन मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे, जे वचन आम्ही वाचलं की तुम्हाला माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील तर परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. तर हे जे वचन आहे आजचं, तर प्रभू काय झालं माहितीये का, हे 14, 15, 16, 17 आणि 18 जे अध्याय आहे, हे 5 अध्याय जे आहे प्रभू आपल्या शिष्यांसोबत बोलले. आणि हे 5 अध्याय प्रभू येशू आपल्या शिष्यांबरोबर वरच्या माळ्यावर त्या ठिकाणी बसून बोलत असताना त्याने एक गोष्ट त्या ठिकाणी सांगत होता. बघा फरक आहे या ठिकाणी. इथे लिहिलेलं आहे प्रभू फक्त या गोष्टी आपल्या शिष्यांना सांगत होता. आणि देवाचा दास या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, फरक आहे लोकांमध्ये आणि शिष्यांमध्ये. फॉलोवर अँड डिसायपल. फॉलोवर म्हणजे पाठलाग करणारा, पाठीमागे येणारा समुदाय, ज्याला आम्ही लोक समुदाय म्हणतो. परंतु डिसायपल म्हणजे शिष्य. आणि आज मी तुम्हाला जसं मागच्या रविवारी सांगितलं की आम्ही शिष्यत्व काय आहे हे आम्ही आज शिकणार आहोत. तर त्याचा आज देवाची दया असली तर आज त्याचा पहिला भाग आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रेज द लॉर्ड. लोक आणि शिष्य समुदाय, ज्याला आम्ही फॉलोवर म्हणतो. फॉलोवर म्हणजे काय? पाठलाग करणारे. म्हणा माझ्या पाठीमागं फॉलोवर. सगळेजण म्हणा फॉलोवर. फॉलोवर म्हणजे पाठलाग करणारे. आणि डिसायपल म्हणजे शिष्य. पाठलाग करणारे आणि शिष्य दोन्हीमध्ये फरक आहे. आम्हाला शिष्य बनायचे. तर मग मी फॉलोवर शब्द वापरल्यानंतर तुम्हाला कळलं ना फक्त येशूच्या पाठीमागे येणारे.
स्वार्थासाठी येणारे. कळलं ना? वापरू फॉलोअर शब्द नक्की ना? आणि डिसायपल वापरला तर कळलं ना? म्हणजे शिष्य, अनुकरण करणारे. जसा गुरु करतो तसा शिष्य करतो. प्रेज द लॉर्ड. कन्फ्युजन दूर झालं ना? सगळ्यांचं कन्फ्युजन दूर झालं ना पाठीमागे? ओके. हा, तर या दोघांमध्ये फरक आहे. लोक येतात, निघून जातात. असे आजकाल खूप सारे विश्वासणारे लोक मी बघितलेले आहेत आणि ज्यांच्या जीवनामध्ये ते आले प्रभूमध्ये, त्यांचं काम झालं, ते निघून गेले. परंतु त्यांना कमिटमेंट नाही. म्हणा कमिटमेंट. कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. म्हणा ना वचनबद्धता. वचनबद्धता म्हणजे तुम्ही जो शब्द दिला ना त्या शब्दाला जागायचं. आता समजलं ना? कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. सगळ्यांना समजलं का? मनावर कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता. आम्ही नाही का कोणाला वचन देतो? प्रेज द लॉर्ड. या लोकांमध्ये वचनबद्धता नाहीये. यांना चर्चला येणं म्हणजे मनोरंजन. ते आले, पुन्हा माघारी गेले. मला लोक, पुष्कळ सारे लोक म्हणतात की बाबा आम्ही चर्चला यायला आम्हाला जमणार नाही, आम्हाला चर्चला येता येतच नाही, आम्हाला काम आहे, निघून जातात. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी विचारू इच्छितो, असं काय काम आहे ज्या कामामुळे तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये बसायला सुद्धा वेळ नाही? मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्यामध्ये कमिटमेंट असेल ना, वचनबद्धता असेल ना, तर तुमच्यासाठी आपोआप वेळ येईल. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रॉब्लेम हा आहे की आमच्या जीवनामध्ये कमिटमेंट नाही. तर तुम्हाला आज या गोष्टींद्वारे मी करू इच्छितो, कमिटमेंट अँड एंटरटेनमेंट. कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता आणि एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. प्रेज द लॉर्ड. तर मग जर तुम्ही कमिटमेंट मध्ये आहात, तुम्ही जर वचनामध्ये आहात, तर तुम्ही देवाला कधीच सोडू शकत नाही. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाला जर सोडलं नाही तर तुमचा तो भाग आहे की त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालणं. झोपेत जेव्हाही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अलार्म वाजेल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी पाहणं नसेल, इच्छा नसताना तुम्ही उठून उभा राहा, त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्याची प्रार्थना करा, कारण की कमिटमेंट आहे. प्रेज द लॉर्ड. ही तुमची प्रार्थना हीच पाहिजे. लॉर्ड मेक मी कमिटेड. देवा मला तुझ्या वचनाच्या बद्धतेमध्ये, तुझ्या वचनासोबत बांधून टाक. आणि आज आम्ही एकनिष्ठ देवामध्ये चालावं, तिकडं काही पण व्हावं, परंतु आम्ही आमच्या वचनाशी एकनिष्ठ राहू. बट मेक मी कमिटेड. मला एकनिष्ठ बनव. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक सांगतो, मी खूप सारे बहिणींना पाहिलं, त्यांचं लग्न झालं आहे, खूप साऱ्या भावांना भेटलो. तर काय असतं माहितीये का, लग्नामध्ये वचनबद्धता गरजेचं आहे. वचन देतात ना तुम्ही एकमेकांना. ख्रिस्ती विवाह जर तुम्ही पाहिले तर ख्रिस्ती विवाह होत असताना ख्रिस्ती लग्नांमध्ये त्या ठिकाणी नवरा आणि बायको एकमेकांना वचन देतात. सुखामध्ये, दुःखामध्ये, गरिबीमध्ये, श्रीमंतीमध्ये, क्लेशामध्ये, आनंदामध्ये, प्रत्येक वेळेस मी तुला वचन देते, वचन देतो, मी तुझ्या बरोबर राहील. प्रेज द लॉर्ड. कोणताच पती त्या ठिकाणी परफेक्ट नाहीये, कोणतीच त्या ठिकाणी पत्नी त्या ठिकाणी परफेक्ट नाहीये, परंतु त्या दोघांना जोडणारा एक संबंध त्यांच्यामध्ये आहे, एक नातं त्यांच्यामध्ये आहे आणि त्या नात्यामुळे ते एकमेकांशी जोडलेले आहे. त्याला आम्ही कमिटमेंट म्हणतो, वचनबद्धता. एकमेकांशी वचनबद्ध असणे की काही जरी झालं तरी मी याच्या बरोबर जुडलेले आहे, मी याच्या बरोबर जुडलेलो आहे. जेव्हा ख्रिस्ती लग्न होतात तेव्हा या प्रत्येक ठिकाणी हे वचन आम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. कदाचित हीच गोष्ट आमच्यामध्ये आणि देवामध्ये झाली तर
सकाळी संध्याकाळी दुपारी वादळामध्ये क्लेशामध्ये संकटामध्ये आजारामध्ये दुःखामध्ये माझ्या घरातल्या विरोधामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक अडचणीमध्ये प्रभू मी तुझ्या बरोबर कमिटेड राहील, तुझ्या बरोबर जुडलेला राहील, तुझ्या बरोबर वचनबद्ध राहील. काय हे आमच्यासाठी शक्य आहे का? आणि जर आमच्यामध्ये हे शक्य आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आम्हाला देवाबरोबर कमिटेड राहायचं आहे. देवाबरोबर आम्हाला त्या ठिकाणी बांधून जायचं, स्वतःला बांधून टाकायचं आहे. का बरोबर? कारण की दिवस वाईट आहे. का? दिवस वाईट आहे म्हणून देवासोबत आम्हाला जोडल्या जायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, फॉलोवर आणि शिष्यांमध्ये त्या ठिकाणी डिसायपल मध्ये फरक आहे. फॉलोवर पाठलाग करतो, फक्त मागे येतो है ना, तो नुसता फायद्यासाठी येतो. आणि त्या ठिकाणी शिष्य त्या ठिकाणी काय करतो मी तुम्हाला सांगतो. आता फॉलोवर कोण आहे माहिती आहे का? जे सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो करतात. सोशल मीडियावर इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, स्नॅपचॅट आहे, भरपूर सारे फालतू ऍप्स या दिवसांमध्ये निघालेले आहेत. आणि त्या ठिकाणी फॉलोअर्स कोण असतो माहित आहे का? फॉलोअर्स तो आहे जो तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. आणि तो फॉलो करत असताना त्याला माहित नाहीये तू कोण आहे. तुझ्या घरामध्ये खायला आहे का त्याला माहिती नाहीये. त्याला माहिती नाही की तुझ्या जीवनामध्ये काय तंगी चालू आहे. त्याला माहित नाही तुझ्या जीवनामध्ये काय अडचण आहे. तो फक्त तुझ्या फोटोला लाईक करतो, तो तुझ्या फोटोला फक्त कमेंट देतो, इथपर्यंत त्याला माहिती आहे. तो फॉलोवर आहे, त्याला माहित नाही तुझ्या ताटामध्ये जेवण आहे का नाही, तुझ्या घरामध्ये परिस्थिती चांगली आहे का नाही. तो 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 फक्त आणि फक्त तुम्हाला बाहेर ओळखतो. फॉलोवर आहे ना. जर तुम्ही त्यांच्याकडे गेला आणि तुम्ही जर त्यांना मदत मागितली ना, तुम्हाला हाकलून देतील ते. मी म्हणा ओळखत नाही, चल नाही. परंतु शिष्य तुम्हाला काय आहे माहिती का? शिष्य कोण आहे? शिष्य वचनबद्ध आहे. तो आपल्या वचनासोबत एकनिष्ठ आहे. तो तुम्हाला कधी सोडू शकत नाही. तो टिकून राहतो देवासोबत. मी तुम्हाला सांगतो, माझ्या जीवनामध्ये पुष्कळ सारे मित्र मैत्रिणी आले, परंतु काही मित्र मला सोडून गेले, काही मैत्रिणी मला सोडून गेल्या, परंतु जे टिकून राहिले ते मोजके आहे, कारण की कमिटेड आहे ना, वचनबद्ध आहे एकमेकांसोबत. आणि जेव्हा ते वचनबद्ध आहे तर मी तुम्हाला सांगतो, बाकीचे जे येणारे होते ते फक्त फॉलोअर्स होते. ते फक्त आले, पाठलाग केला, भेटले आणि निघून गेले. मी तुम्हाला नेहमी म्हणेन, अशा मित्र आणि मैत्रिणींबरोबर कधीच नातं जोडू नका, जे तुमच्या उणिवेमध्ये, तुमच्या कमीमध्ये तुमच्या सोबत राहत नाही. नाही समजलं? फोडून सांगतो, तुमच्या उणिवा म्हणजे तुमच्या चुका. उणिवा म्हणजे जेव्हा तुम्ही चुका कराल, तेव्हा जेव्हा तुम्ही खाली पडाल, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चार लोक तुमच्या विरोधामध्ये उभा राहतील, तर ते तुमच्या बरोबर राहू शकत नाही. तर त्या लोकांबरोबर आपला वेळ बर्बाद करू नका. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या बरोबर राहा जे तुमच्या प्रत्येक चुकांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सावरून तुम्हाला प्रभूमध्ये मजबूत करतात. अशा लोकांची आम्हाला संगत करायची आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा दावीद योनाथना बरोबर होता, योनाथन त्या ठिकाणी दिसायला हँडसम होता, हायटेड होता, धिप्पाड होता, बलवान होता, कारण की राजाचा मुलगा होता ना, शाऊलाचा तो मुलगा होता. परंतु दावीदासोबत त्याची मैत्री होती, दावीदावर त्या ठिकाणी त्याची प्रीती होती. ज्यावेळेस शाऊलाने दावीदासोबत काहीतरी वाईट केलं, जेव्हा शाऊल दावीदाच्या विरोधात केला, तेव्हा योनाथन त्या ठिकाणी असं म्हटलं नाही की मी माझ्या बापाचा ऐकणार आहे. तो म्हणाला की जरी माझा बाप तुझ्या विरोधात आहे, परंतु तू माझा मित्र आहे, तू माझा खरा मित्र आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. आणि दावीद त्या ठिकाणी योनाथनने तेच केलं. दावीदासाठी त्याने आपला प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. पण दावीद त्या ठिकाणी आपल्या वचनाशी एकनिष्ठ राहिला. दावीदाने 14 वर्षानंतर, जेव्हा 13 किंवा 14 वर्षानंतर जेव्हा दावीद त्या ठिकाणी राजगादीवर बसला, जेव्हा इस्रायलाचा राजपती यहूदाचा राजा त्या ठिकाणी दावीद झाला, तेव्हा दावीद आपल्या सैनिकांना, आपल्या सेनापतीला बोलवून म्हणतो, अरे शाऊलाच्या योनाथनाच्या घरामध्ये कोणी उरलेला आहे का
दाविदाला म्हणतो, दाविदा मित्र अपंग आहे, मला मारून तुला काय मिळणार आहे? कारण की देवाच्या लोकांमध्ये जेव्हा हे लोक त्यांनी पाहिले होते तेव्हा चाकूच्या बद्दल चाकू होता, तलवारीच्या बद्दल तलवार होती, धोक्याच्या बद्दल धोका होता. या सर्व गोष्टी पाहून त्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही. मी दाविदाला माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी माझ्या आजोबांनी पुष्कळ त्रास दिला, आता दावीद काय करेल, माझं सगळं त्या ठिकाणी समोर नष्ट करेल. परंतु दावीद वेगळा होता, दावीद वचनबद्ध होता. दावीद म्हणाला, जोपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे, रोज तू माझ्या उपस्थितीमध्ये बसून माझ्या मेजावर येऊशील. प्रेज द लॉर्ड. वचनबद्धता गरजेची आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी देवाचा दास या नात्याने उत्साहित करू इच्छितो. आमचा ख्रिस्ती धर्म कसा आहे माहित आहे का? आमचा, मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ती धर्म वेगळा आहे, येशू वेगळा आहे. बरं का? ख्रिस्ती धर्म वेगळा आहे, येशू वेगळा आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी म्हणले ना तुम्ही ख्रिस्ती धर्माच्या का येशूच्या, छाती ठोकपणे सांगा आम्ही येशूचे. प्रेज द लॉर्ड. काय सांगा? छाती ठोकपणे सांगा आम्ही येशूचे आहे. मी म्हणून म्हणतो, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करू नका, येशूचा प्रचार करा. प्रेज द लॉर्ड. फरक आहे दोन्हीमध्ये. जर तुम्ही धर्म दाखवाल तर तुम्ही खाली पडाल, तुम्ही तुटून जाल, तुम्हाला निराशा येईल तुमच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला प्रचार येशूचा करायचा आहे. कोणाचा प्रचार करायचा आहे? समजतंय का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने त्या ठिकाणी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला येशूचा प्रचार करायचा आहे. कारण की येशूमध्ये कोणतीच कमी नाहीये, येशूमध्ये कोणतीच उणीव तुम्हाला मिळणारच नाही. कारण की येशू परिपूर्ण आहे. तर प्रचार करायचा असेल तर येशूचाच करा. आमेन. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर प्रचार करायचा ना तर तुमच्या मंडळीचा, तुमच्या चर्चचा प्रचार करू नका. प्रेज द लॉर्ड. काही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, लोकांना कधी सांगू नका आमच्याकडे या, आमचा पाळक असा आहे. येशू त्यांना सांगा, येशू विषयी त्यांना सांगा. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे आमच्या पाळकले अरे काय करते पाळक नाही. मी तो तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही म्हणाला भाऊ, तुम्ही मला ज्या दिवशी म्हणाल की पाळक साहेब आजचा उपदेश तुम्ही लय भारी केला, त्या दिवशी मी पश्चाताप करेन. कारण की मी जर भारी उपदेश केला तर मी कुठंतरी. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक शास्त्र ईश्वर प्रेरित आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर वचन जर भारी म्हणायचं असेल तर ते तेव्हाच म्हणा जेव्हा तुम्ही ते आपल्या जीवनामध्ये लागू करा. इतर वेळेला किती छान तुम्ही बोलले, अगदी माझ्या बरोबर देव जसं बोलल्यासारखं मला वाटलं, जसं काही देवच तुमच्या रूपाने पाळकामध्ये लोकांना देव दिसतो, परंतु शेजारच्या मध्ये, घरातल्या लोकांमध्ये देव दिसत नाही. त्यांच्यामध्ये यांना सैतान दिसतो, पण पाळकामध्ये यांना देव दिसतो. प्रेज द लॉर्ड. आणि शोधा, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर प्रीती कर. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो की आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी येशूचाच प्रचार होतो, जिथे येशूचं नाव त्या ठिकाणी उंच होतं. मी तुम्हाला सांगतो, प्रथा रूढी परंपरेच्या नादी लागून ख्रिस्तीत्व साध्य होत नाही. धर्माचा प्रचार करणं म्हणजे मी मागील दिवसांमध्ये या गोष्टींमध्ये अडकलो होतो की चर्चमध्ये त्या ठिकाणी या गोष्टी घालायच्या नाही, त्या गोष्टी घालू नका, असं करू नका, तसं करू नका. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो, हे फक्त बाहेरच्या ढोंगासाठी आहे. हे फक्त बाहेरील ढोंग आहे. मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी जर लोक म्हणतात सोनं नाही घातलं तर पवित्र आहे, त्या ठिकाणी असं म्हणतात की पांढरे वस्त्र घातले म्हणजे पवित्र आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाकी तिकडे बायकोला मारा, नवऱ्याला त्या ठिकाणी शिव्या द्या, घरामध्ये लेकरांना त्या ठिकाणी कोणाची निंदा करा, एकमेकांची त्या ठिकाणी
इज्जतीचे हे करा, फरक पडत नाही ना. आम्ही फक्त बाहेरील ढोंग लोकांना दाखवण्यासाठी लागतो, परंतु ख्रिस्ताचं वचन आम्हाला सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण की ते लोक देवाला पाहतात. एक वचन मला बायबलमध्ये दाखवा ज्या वचनामध्ये बायबल असं आम्हाला सांगतं की तुमच्या बाहेरची पवित्रता गरजेची आहे, आणि जेव्हा अंतःकरण घाणेरडं आहे तर बाहेर शास्त्री पडोशी सारखं आहे का? जे स्वतःच्या कबरात नाही, शास्त्री पडोशी लोक त्यांच्या कबरात अशासारखे जे कबरांनी बाहेरून त्या ठिकाणी अतिशय सुंदर. तुम्ही गेले का कब्रस्तानामध्ये? बघितलं औरंगाबादच्या कब्रस्तानामध्ये हे मोठमोठे कबरा बांधलेले आहेत, दिसायला बाहेरून एकदम सुंदर आहे, परंतु आतमध्ये दुर्गंधीने भरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर अशा लोकांचा धिक्कार करतो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो की आज मी त्या प्रत्येक लोकांचा विरोध करतो जे या वचनामध्ये लिहिलेल्या येशूचा प्रचारच करत नाहीये. आम्हाला या बायबलमध्ये लिहिलेल्या ख्रिस्ताचा प्रचार करणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये त्याला आम्हाला अनुसरणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट बायबलमधून त्या ठिकाणी सांगू इच्छितो. जेव्हा तेव्हा येशूने एका व्याभिचारी स्त्रीला बघितले, जेव्हा त्या व्याभिचारी स्त्रीला बघून जेव्हा प्रभूने तिच्याकडे पाहिले तर त्या स्त्रीमध्ये त्याला एक वेश्या, एक प्रॉस्टिट्यूट नाही दिसली, त्याला आपली मुलगी तिच्यामध्ये दिसली. आम्ही कसे पाहतो माहितीये का? आमच्यामध्ये काय फरक आहे माहितीये का? आम्ही त्यांच्याकडे असं बघतो, बापरे तो किती पापी माणूस आहे, त्याच्याजवळ जायला नको, हे नको, असं नको. परंतु जेव्हा प्रभू येशूने त्या स्त्रीला बघितलं तेव्हा तिच्यामध्ये प्रभूला आपल्या श्वासातल्या श्वासानुसार चालणारी आपल्या स्वरूपाची त्याची मुलगी त्याला दिसली, आणि तिच्याकडे पाहून तो म्हणतो तिला माझ्याकडे घेऊन या. आज आम्हाला हाच आमचा त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. आम्ही लोकांना काय म्हणतो? प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो आम्ही? मी तुम्हाला हे विचारू इच्छितो. 4-5 जर अध्याय तुम्ही जर घरी जाऊन वाचले ना, हे फक्त प्रभूने त्याच्या शिष्यांसोबतच बोललेले. हे 4 अध्याय योहान 14 पासून जर तुम्ही वाचले, तुमचे मन अस्वस्थ होऊ नये म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आणि पित्यावर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. मला वचन फार आवडतं, आणि या वचनांमध्ये त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, जेव्हा हे प्रभू या गोष्टी शिष्यांना सांगत आहे तर मी तुम्हाला सांगतो, फॉलोवर जो आहे, जो पाठीमागे येणारा व्यक्ती आहे, तो कधीच वचनांना समजणार नाही. तो फक्त एका गर्दीसारखा आहे, जो गर्दी आली त्या ठिकाणी फायदा घेतला आणि निघून गेले. पण शिष्य वेगळा असतो, तो टिकून राहतो. योहान शिष्य होता, पेत्र शिष्य होता, बर्नबाई शिष्य होता. अहो, पेत्राने नाकार नाही केला ख्रिस्ताचा. जेव्हा त्याला वधस्तंभावर उलट टांगून मारलं तेव्हा तो म्हणाला की मी सहन करेन, कारण की तो शिष्य होता. आम्ही कोण आहोत? आज तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला शिष्य बनायचं आहे का फॉलोअर बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड. शिष्याला जगाच्या गोष्टी सोडायला कधी प्रॉब्लेम नसतो, परंतु फॉलोवर 4 वेळेस त्या ठिकाणी पाठीमागे येणार 4 वेळेस हे कसं सोडायचं, ते कसं सोडायचं, सांगतो नाही ना, मग हे कसं काय, हे नाही पटणार, हे आमच्या तत्वात बसत नाही, असं कसं चालेल. परंतु एका शिष्यासाठी जगाच्या गोष्टी सोडणं फार सोपं असतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, फॉलोवरची अवस्था कशी, तो पाठीमागे येणार तो कसा आहे माहितीये का? काम झालं तर सोडून गेला, काम पडलं तर देवाकडे आला. आला प्राप्त तू माझा बाप, गेला प्राप्त मी तुझा बाप. मूडनुसार तो, त्याच्या मनानुसार तो देवावर विश्वास ठेवतो. संकट आलं तर देवा देवा देवा, आणि संकट गेलं तर देवा 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 देवा. काय ना, मी तुम्हाला सांगतो, शिष्य स्थिर राहणार आहे. तो स्थिर राहतो त्याच्या जीवनामध्ये, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाबरोबर राहतो. तो हिरव्या पूर्णामध्ये देवाबरोबर राहतो. तो मृत्यू छायेच्या घरी तरी तो देवाबरोबर राहतो. तो टिकून राहतो. ही डझंट लिव्ह, कारण की तो कधी सोडून जात नाही. हो, आम्हाला देवावर विश्वास ठेवताना जेव्हा आम्ही बाप्तिस्मा देतो, आम्ही त्यांना बाप्तिस्मा देताना त्यांना सांगतो की मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. मरेपर्यंत विश्वासू राहा.
faithful till the end. पाऊल किती सुंदर म्हणतो ना ती म्हणतात, I fought a good fight. I ran a good race. I kept my faith. तो म्हणतो मी चांगलं युद्ध केलेलं आहे, मी एक चांगली धाव धावली आहे, मी माझा विश्वास राखला आहे. तुम्हाला तुमचा विश्वास राखायचा. तुम्ही जेव्हा तुमच्या कामावर जाता, तुम्ही कोणतंही काम करता, जेव्हा तुम्ही काही चूक त्या ठिकाणी करता, तर ही गोष्ट तुमच्याशिवाय देवाशिवाय कोणालाच माहिती नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही चूक कबूल करता, मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्यामध्ये त्या शिष्यत्वाची त्या ठिकाणी जी पाया आहे तो टाकणं चालू करतो. प्रेज द लॉर्ड. फरक आहे ना शिष्यामध्ये आणि फॉलोअर मध्ये. आम्हाला शिष्य बनायचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, फॉलोअर संकट आल्यावर काय करतो माहिती आहे का? बॉम्बा मारतो. काय करतो तो? बॉम्बा मारतो. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला संकट आल्यावर आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही लगेच पाठाला फोन लावतो, याला त्याला फोन लावतो, असं झालं तसं झालं. परंतु एक शिष्य काय करतो माहिती आहे का? जेव्हा त्याच्यावर संकट येतं, त्या संकटामध्ये तो आराधना करतो. पौल आणि सिलास जेव्हा बंदिवासामध्ये होते, बेड्यांनी त्यांना जखडलेलं होतं, त्या बेड्यांना वाजवून ते देवाची आराधना करत होते. प्रेज द लॉर्ड. तर ते शिष्य होते ना. फरक आहे दोघांमध्ये. म्हणून मी हे गाणं त्या ठिकाणी बनवलं आहे. हिंदी आहे पण आम्ही त्याला मराठीत केलं. किती सुंदर आहे. त्याची उपस्थिती माझ्या सोबत राहो. काय? त्याची उपस्थिती माझ्या सोबत राहो. माझ्या पाठीमागे, माझ्या पुढे, माझ्या बाहेर, माझ्या आतमध्ये, माझ्या सोबत तो राहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा बरं, त्याची उपस्थिती माझ्या सोबत राहो. माझ्या मागे, माझ्या पुढे, माझ्या बाहेर, माझ्या आतमध्ये, माझ्या सोबत तो राहतो. आमेन. ते सुंदर आहे ना. हिंदीमध्ये फार सुंदर आहे. उसकी उपस्थिति मेरे साथ हो, मेरे बाहर, मेरे अंदर, मेरे आगे, मेरे पीछे, मेरे संग हो, मेरे संग हो. काहीतरी जोडत जाऊ. कालपासून आम्ही नुसते गाणे तयार करत आहे. नुसते नवीन नवीन गाणे त्या ठिकाणी तयार करायचे. नवीन नवीन गाणे घेऊन या, नवीन नवीन शब्द घेऊन या, ख्रिस्ताची आराधना करा. प्रेज द लॉर्ड. लोकांना काही काही बहिणीला लय सवय राहते मोठमोठे, तुम्हाला काय सांगू, कसं सांगू तुम्हाला मी, तुम्ही कुठं होते? अरे पाळणाला काय लावायला? देवाला ना. देवाचा पवित्र वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, तुम्हाला हात मारला मी तुला उत्तर देईन. आम्ही हात देवाला मारायची नावे पाळणाला हात मारतो. हो, बायबल इतकं सुंदर सांगतं, संकट समयात सहजतेने उपलब्ध होणारा जर कोणी असेल तर तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला बघा ना, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे आमच्या बरोबर कोण राहतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे की जेव्हा कोणी आमच्या विरोधात गेलं, जेव्हा आम्हाला कोणी विरोध करायला लागलं, जेव्हा आम्हाला ख्रिस्ताच्या नावामुळे शिवाय शाप द्यायला लागले, तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमच्यामध्ये शिष्यत्व उभा राहील, मी तुम्हाला सांगतो, पेट्रो तुम्हाला म्हणे की जेव्हा मी बंदिवासामध्ये होतो, मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करत होती. जेव्हा पौल आणि सिलास तुरुंगामध्ये होते, जेव्हा ते त्या ठिकाणी होते, तेव्हा ते आराधना करत होते. आणि जेव्हा ते आराधना करत होते, तेव्हा देवाने त्यांचे बंधन तोडले. कारण ते शिष्य होते. एक शिष्य प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची आराधना करतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला टिकणं गरजेचं आहे.
आम्हाला देवामध्ये येण्यासाठी आम्हाला एक त्या ठिकाणी कमिटमेंट करणं गरजेचं आहे. आम्हाला स्वतःला प्रभू येशूचा शिष्य बनवणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला फॉलोअर्सचा अर्थ नाही समजत ना, तर फॅन किती लोकांना माहिती आहे? चाहते माहिती का? चाहते, फॅन फॉलोअर्स, चाहता आहे ना. शाहरुख खानचा फॅन आहे मी, सलमान खानचा फॅन आहे मी, कटरीना कैफचा फॅन आहे मी, आलिया भट्टचा फॅन आहे, जुन्या काळचे लोक अमिताभ बच्चनचे फॅन, हेमा मालिनीचे फॅन आहे ना. फॅन कळलं तुम्हाला? चाहते. काही काही लोक तर पाळण्याचे फॅन आहे. अरे पाळण्याचा फॅन म्हणून काही नाही होणार. येशूचा फॅन बना. प्रेज द लॉर्ड. येशू येशू येशू. हालेलुया. फॅनला नाही माहिती, चाहत्याला नाही माहिती पाळण्याच्या घरामध्ये काय तंगी चालू आहे. फॅनला नाही माहिती पाळण्याच्या जीवनामध्ये काय युद्ध चालू आहे. फॅनला नाही माहिती परिस्थिती काय चालू आहे. तो येईल, तो बघल, तो निघून जाईल. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पण जर माझ्या बरोबर एखादा शिष्य आहे, तर तो जर माझा मित्र आहे, तो शेवटपर्यंत माझ्या बरोबर सेवा एकनिष्ठतेने करेल. प्रेज द लॉर्ड. तो विश्वासयोग्य राहील. मी तुम्हाला विनंती करतो, तुमची प्रार्थना यापुढे अशी करा की मला यापुढे येशूचा पाठलाग करणार नाही, तर मला येशूचा शिष्य बनायचं आहे. आम्ही फार हट्टी होतो. आमच्यामध्ये फार हट्ट होता. जेव्हा आम्ही हट्टी होतो, तर तेव्हा काय करायचं, जेव्हा मला त्या ठिकाणी एक गोष्ट पाहिजे, एक लेकरू होतं आणि ते लेकरू त्या ठिकाणी काय करायचं माहितीये का, त्याला सायकल पाहिजे होती. ते बारकं होतं, परंतु त्याने मोठी सायकल पाहिली आणि मोठी सायकल त्याने पाहिल्यानंतर ते म्हणालं की मला सायकल पाहिजे. आणि जेव्हा त्याला सायकल पाहिजे होती, तर त्याने काय केलं, आपल्या आईकडे हट्ट करायला सुरुवात केली. आणि आईने पाहिलं की पोराचे पाय त्या ठिकाणी छोटे आहेत, म्हणून आई काय करायची, आईने त्याला धरलं आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन चालली. तर पोरं खालीच बसलं. तुमचे लेकरं बसले ना त्या ठिकाणी? बसले का नाही? आहे ना. तुम्ही त्यांना उडीत देत आहे, ते तिकडून तुम्हाला उडीत देत नाही. नाही ते पाहिलं का नाही कधी? मग काय करणार तुम्ही? त्याला धरून धरून ओढणार. कधी कधी तर तुम्ही लिमिटच क्रॉस करत धरून त्याला उडीत चालणार. आमचा प्रभू पण असाच आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू पण असाच आहे. कारण की जेव्हा एका आईला कळतं याचे पाय छोटे आहे, याचे पाय जर त्या सायकलीवर पुरणार नाही, परंतु हा जसा मोठा होईल, त्याला मी गोष्ट दिली, तेव्हा आई त्याला काय म्हणती, चल आता मी तुला देईल, चल आता मी तुला देईल, नंतर देईल पण देईल. आमचा प्रभू सेम असाच आहे. एखादी गोष्ट जर आम्ही त्याच्याकडे मागत आहोत, तर तो आम्हाला त्या ठिकाणी धरून देतो. कारण की त्याला माहिती आहे एक समय येणार आहे, तो आम्हाला ती गोष्ट देणार आहे, तर तो आम्हाला देणारच आहे. आमचा प्रभू आम्ही जगाच्या लोकांसारखे नाही ना. आमचा प्रभू काय मग अशा वेळेला लेकरं सुद्धा आई बाबाचा चार चौघात अपमान करतात. सांगा आम्हाला ही गोष्ट, आम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधीच सोडणार नाही. कारण की तो आमचा प्रभू आहे. किती लोकांना समजतंय? किती लोकांच्या डोक्याच्या वरतून जातंय? किती लोकांच्या डोक्याच्या वरतून चाललंय? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता आमच्याकडून आराधना होत नाही, तुम्ही म्हणता आम्हाला घाम येतो, आम्हाला त्या ठिकाणी गरम होतं, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला विचारू इच्छितो, तो प्रभू आम्हाला नेहमी म्हणतो, आणि मी तुझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्या बरोबर येतो, मी तुझी कधी साथ सोडत नाही. पवित्र आत्मा तुला मी या करता दिला की त्या आत्म्याने भरून तू चालावं, मी तुला कधी सोडणार नाही. आम्ही कसं काय म्हणतो आमच्याकडून आराधना होत नाही? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? नक्की. म्हणून मी घमंडी लोकांना नेहमी म्हणत असतो, तुम्ही तुमच्या ताकदीच्या जोरावर उभे नाहीये, तुम्ही ख्रिस्ताच्या ताकदीवर उभे आहात.
प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढे आपण जाऊ. आता प्रभू त्यांना ज्यावेळेस म्हणाला की तुमचं मन तुम्हाला शांती, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी प्रभू काय होणार होता? मरणार होता, त्याचा मृत्यू होणार होता. He is going to die next day. आणि जेव्हा त्या ठिकाणी मरण्याआधी प्रभूने 5 अध्याय या इतक्या सर्व गोष्टी कोणाला सांगितल्या? शिष्यांना सांगितल्या, लोकांना नाही सांगितल्या. आणि सांगितल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी ते जे लोक आमच्यावर अधिक प्रेम करतात ते लोक आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आमच्या बरोबर अधिक वेळ घालवतात. प्रेज द लॉर्ड. आणि शिष्यांना त्याने हे सर्व गोष्टी सांगितल्या आणि तो काय म्हणतो माहितीये का? तो सर्व सांगतो त्यांना, जगामध्ये असं होईल, असं होईल, हे होईल, क्लेश येतील, तुमचा सताव होईल, त्या ठिकाणी दुष्काळ येतील, त्या ठिकाणी पुष्कळ गोष्टी होईल. परंतु सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो त्या ठिकाणी या ठिकाणी शिष्यांना काय म्हणतो की तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून. कारण की त्यांना सांगितलं ना, शिष्याला वाटलं हे प्रभू तू तर आम्हाला चमत्कार विषयी मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याविषयी सांगत, पण तसं सांगितलं नाही. तर प्रभूने सर्व त्यांना सांगितलं जे होणार आहे. आणि होणार असताना शिष्य त्या ठिकाणी नाराज झाले. आणि शिष्यांना तो काय म्हणतो? तुमचं मन अस्वस्थ होऊ नये. म्हणा जरा आपल्या शेजाऱ्याला बघून म्हणा, तुमचं मन अस्वस्थ होऊ नये. म्हणा तुमचं मन अस्वस्थ होऊ नये. म्हणून येशूवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचं मन अस्वस्थ होऊ नये. प्रभू कोणाला म्हटलं माहितीये? ही शिष्यांना म्हणाला. मला माहित नाही आज तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून जाता, कोणत्या दुःखामधून जाता, कोणत्या प्रॉब्लेम मधून जाता, परंतु आज देवाच्या वचनाद्वारे मी तुम्हाला म्हणू इच्छितो, प्रभू येशू तुम्हाला म्हणत आहे तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास करा. तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज पुष्कळ सारे विश्वासदार त्या ठिकाणी असे असावे की जे म्हणतात की जर आमचं मन अस्वस्थ असलं तर आम्ही देवावर विश्वास ठेवूया. प्रेज द लॉर्ड. अस्वस्थच्या विरुद्ध काय आहे हो? स्वस्थ, ज्याला आम्ही विश्वास म्हणतो. आणि हा विश्वास आम्हाला या ठिकाणी म्हणतो की जेव्हा तुम्हाला विश्वास आहे, तुमचं मन अस्वस्थ राहत नाही. तुमच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट अशी होत नाही ज्यामध्ये तुम्ही देवापासून दूर राहता. प्रेज द लॉर्ड. अहो, जेव्हा प्रभूने त्यांना म्हटलं ना तुमचं मन अस्वस्थ होऊ नये, त्यांचं जीवनच बदलून गेलं. कारण की त्यांनी पाहिलं होतं ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये तो विजय मिळवला. प्रभू त्यांना म्हणतो धीर धरा, कारण की मी जगाला जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेला आहे. समजलं मी काय म्हणालो? प्रभू त्यांना म्हणतो तुमचं मन अस्वस्थ होऊ नये आणि माझी शांती तुम्हाला मिळावी म्हणून जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. सिंपल आहे. प्रभू म्हणतोय ज्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेता त्या टेन्शनला मी जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता थोडंसं समजावून सांगतो. आता दावीद या ठिकाणी अभिषेकाने भरला, बरोबर? आणि दावीद अभिषेकाने भरल्यानंतर काय झालं? त्याच्या बापाने त्याला बोलवलं. तो मेंढपाळाचंच काम करत होता. अभिषेक झाल्यानंतरही तो मेंढपाळाच्याच त्या ठिकाणी कामाला होता. आणि काम करत असताना एकदा इशायाने त्याला बोलवलं की माझ्या मुला दावीदा, काय कर, तुझे भाऊ जे आहे ते लढण्यासाठी गेलेले आहेत. त्या लढण्यासाठी गेलेल्या तुझ्या भावांना 7 भाऊ जे आहेत ते लढायला गेले आहे. शाऊलाच्या सैन्यामध्ये, इस्रायलच्या सैन्यामध्ये ते होते. आणि त्यांना काय कर, जेवण घेऊन जा. आणि ते म्हणे हट्टेकट्टे भाऊ होते, धिप्पाड उंच होते. आणि उंच धिप्पाड भाऊ असताना दावीदाला सांगितलं की त्यांच्या तब्येतीला अनुसरून सर्व प्रकारचं जेवण तयार केलं. आणि ते जेवण घेऊन दावीद काय झाला? निघाला.
आणि तिथे गेल्यानंतर आपलं जेवण त्या ठिकाणी उतरवल्यानंतर दाविदाने त्या ठिकाणी एक मनुष्य बघितला ज्याची उंची 9.5 फूट होती, 9.5 ते 11 फूट. काही लोक म्हणतात 9.5 फूट होती, काही जण म्हणतात 11, 11.5 फूट होते. भावनाची गणना 11.5 फूट त्यांची उंची होती. आणि जेव्हा दाविदाने त्याला पाहिलं तर हा जो गल्ल्यात होता ना, तो काय करत होता माहितीये? तो इस्रायलाच्या देवाला शिव्या शाप देत होता. तो देवाची थट्टा करत होता. आणि दाविदाने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं, जेव्हा दाविदाने त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा पाहिल्यानंतर तो म्हणतो, अरे हा कोण आहे? हा कोण आहे? दाविदाची उंची असेल 5 फूट 8 इंच, याची उंची असेल 9.5-10 फूट. आणि जेव्हा दावीद त्याच्याकडे पाहून होता, कोण आहे हा माझ्या देवाला शिव्या शाप देतो? या कोण आहे रे? आणि त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 9.5 फुटाचा 10 फुटाचा माणूस त्या ठिकाणी उभा आहे. आणि जेव्हा दावीद त्या ठिकाणी 5 फूट 8 इंच कदाचित असेल आणि हा दावीद विचारतो, हा कोण आहे? हा इस्रायलाच्या देवाला, माझ्या देवाला माझं नाव ठेवतो. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही शिष्य बनता तर तुमच्या संकटाची उंची तुमच्या समोर काही मॅटर करत नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या संकटाचा फरक तुम्हाला पडत नाही. ते किती मोठे संकट आहे तुम्हाला फरक पडत नाही जेव्हा तुम्ही एक शिष्य त्या ठिकाणी बनून राहता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या संकटाच्या उंचीला बघत नाही, परंतु तुमच्या आतमध्ये असणाऱ्या देवाच्या सामर्थ्याला तुम्ही बघता. आणि मग 6.5 फुटाच्या हाईट वाला एका 9.5-10 फुटाच्या उंची वाल्याकडे बघून त्याच्या समोर येऊन म्हणतो, कोण आहे रे तू? काय म्हणतो? तू कोण आहे? तुझी हिंमत कशी झाली? पण गल्ल्यात त्याच्याकडे पाहून उभा राहून म्हणतो, हे तू कोण? तू कोण आहे? अरे तुझ्यापेक्षा उंच तुझा राजा आहे, तो माझ्या समोर यायला घाबरतो. अरे तू कोण आहे? तो इतक्या धैर्याने माझ्या समोर येऊन मला विचारतो, तू कोण? मी तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित गल्ल्यात आला पण माहित नव्हतं देव उंची बघून अभिषेक करत नाही. हो, देव उंची बघून अभिषेक करत नाही, तर मनामध्ये असणाऱ्या कार्याला बघून देव अभिषेक करतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं, शाऊलामध्ये आणि दाविदामध्ये फरक होता. शाऊल पाठलाग करणारा, दावीद शिष्य. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर एक शिष्य आहात तर तुम्ही स्वतःच्या ताकदीवर नाही तर देवाच्या सामर्थ्यावर तुम्ही अवलंबून राहता. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही कोणासाठी प्रार्थना करता, कोणा आजारासाठी तुम्ही प्रार्थना करता, तरी तुम्ही गुडघ्यावर त्या ठिकाणी तुमच्या गरिबीमध्ये तुम्ही जर गुडघे टेकता, पण जेव्हा तुम्ही उभा राहून त्या ठिकाणी आराधना करता तर तुम्ही तुमच्या ताकदीवर नाही तर तुम्हाला माहित पाहिजे कोणती तरी सामर्थ्यशाली गोष्ट माझ्या बरोबर आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जेव्हा दावीद शाऊला समोर गेला आणि शाऊला समोर गेल्यानंतर की जेव्हा तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो त्याला काय म्हणतो माहितीये का? तू कोण? असं थोडी बोलतो तो असं. आणि तो त्याच्याकडे कोण म्हणतो, ए तू कोण? जेव्हा दावीद त्याला बोलला ना, आता दुसऱ्या गोष्टीमध्ये दावीद काय झालं, दावीद शाऊलाकडे गेला, मी लढणार त्याच्यासोबत. तो दावीदाकडे पाहिल्यानंतर तो ते शाऊलाला विचार पडला, तो काय म्हणतो, तू मारतो? जाऊ दे बाबा, तू स्वतःची त्या ठिकाणी रक्षण कर, तू माझं चिलखत घालून घे. त्याने त्याचं कवच दिलं आणि जसं त्याने कवच दिलं ते दावीदाने जसं घातलं तसं दावीदाला जागेवर राहता येणार नाही. तो काय म्हणतो, तू मस्तपैकी घोडस्त्राण घे, त्याच्यानंतर पायात ते मोजे घाल, तलवार घे, ढाल घे, टोप घाल, आमक कर, तमक कर, सगळं घे. आणि
एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या सारख्या लोकांची समस्या काय आहे माहिती आहे का? विश्वासणाऱ्यांची समस्या काय आहे? एक अविश्वासू व्यक्ती कधीच विश्वासणाऱ्याला समजू शकत नाही. परत सांगतो, एक अविश्वासणारा व्यक्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीला कधीच समजू शकत नाही. एक बिना अभिषेक झालेला व्यक्ती अभिषेक झालेल्या व्यक्तीला कधीच समजू शकत नाही. तो म्हणाला, दावीदा, तू अविश्वासणाऱ्या लोकांसारखं वस्त्र घाल, ते कवच घालून तू लढायला जा. आता आलो मी पहिल्या पॉइंटवर. जर तुम्हाला विजयी व्हायचं आहे तर तुम्हाला अविश्वासू लोकांसारखं जीवन जगता येत नाही. जर तुम्हाला विजयी व्हायचं आहे तर तुम्हाला अविश्वासणाऱ्या लोकांसारखं जीवन जगता येत नाही. जर शाऊलाची तर इच्छा होती की दावीदाने कवच घालावं, परंतु त्याची इच्छा त्या ठिकाणी दावीदाने प्रयत्न केला पूर्ण करण्याचा, पण ते काय दावीदाकडून जमलं नाही. मी तुम्हाला सांगतो, एक विश्वासणारा व्यक्ती जगामध्ये कधीच ऍडजस्ट होऊ शकत नाही, कारण की तो ख्रिस्ताचा आहे. आता उलट सांगतो, एक विश्वासणारा व्यक्ती जगामध्ये कधीच ऍडजस्ट होऊ शकत नाही जर तो ख्रिस्ताचा आहे. काही काही लोकांना म्हणतो आम्ही, आता काही हरणी झाली, पहिली यायची माझ्यावर, बोलायची, वृत्तीनिंदा करायची, शिव्या द्यायची, भांडणं करायची. आता काय बोलतात, कोणत्या शब्द काढले, आता काय प्रार्थना करायला लागली, आता ते येतच नाही माझ्याकडं. भाऊ येतात ना, तू काय शहाणा झाला का रे? पहिले कसा आमच्या सोबत यायचा, कसा शिव्या द्यायचा, कसा आमच्या सोबत चकणा खायचा आमचा, कसा आमच्या सोबत पाहिजे, इकडं तिकडं पाहिजे, तर मग आमच्या पेक्षा घाटर निघालं तुझी होती. अरे नाही ना, आता नाहीये, कारण की आता मध्ये ख्रिस्त आहे. आता त्या गोष्टी होऊ शकत नाही. एक विश्वासू व्यक्ती आमच्या जीवनामध्ये, जर मी तुम्हाला सांगू इच्छितो, अविश्वासणाऱ्यांसोबत आमचा संबंध बनू शकत नाही. जर तुमचा संबंध अविश्वासणाऱ्या लोकांसोबत बनतो तर तुम्ही ख्रिस्ताचे नाही. चला अजून समजून सांग, अजून थोडं. येशूने म्हटले, मी या जगाचा नाही आणि जग माझ्यामध्ये नाही. प्रेज द लॉर्ड. योहान 8:36 मध्ये लिहिलेला आहे, येशूने म्हटले, मी या जगाचा नाही आणि हे जग माझ्यामध्ये नाही. काय तुम्ही म्हणू शकता का, मी या जगाचा नाही आणि जग माझ्यामध्ये नाही? प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, तुमच्यामध्ये जग थांबू शकत नाही. मग फरक नाही पडणार ना, रूढी परंपरा, संस्कृती, ट्रेडिशन वगैरे, आम्हाला फरक नाही पडणार. लोक काय म्हणतील, लोक आम्हाला किती शिवाय शाप देतील आणि चर्चला जाऊन धर्म बदलला का, तुम्हाला फरक नाही पडणार. मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोण आम्हाला जवळ ठेवील, कोण आम्हाला काय करेल, आम्हाला फरक पडणार नाही. कारण की मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, जर तुम्ही प्रभूचे शिष्य बनले आहात तर जगाची कोणतीच गोष्ट तुमच्यावर फरक करणार नाही. जगाची कोणतीच गोष्ट तुमच्यामध्ये येऊन तुमच्यावर त्या ठिकाणी तिचा फरक पडणार नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जगाच्या चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालणार नाही. तुम्हाला जग काय करतं त्याचा फरक पडणार नाही. तुम्ही तुमचा घर, पैसा, अडका, जे काही तुम्ही त्याच्या पाठीमागे लागलेले आहे ते तुमच्यासाठी त्याची किंमत राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. ते बेकार होतील तुमच्यासाठी. It all makes senseless and useless to us. निरुपयोगी या गोष्टी आमच्यासाठी होते. मग मी तुम्हाला विचारतो, काय जग आमच्यामधून निघायला सुरुवात झालेली आहे का? प्रेज द लॉर्ड. जात आहे का नाही जगाच्या गोष्टी आमच्यामधून? जगाच्या गोष्टी जात आहे का नाही? लबाडी, खोटारडेपणा, चुगल्या, चहाड्या, निंदा, भांडणं, शिव्या, व्यसन जात आहेत का? मी थोडी म्हणतोय आजच सगळं सोडा.
सोडलं तर चांगली गोष्ट आहे, उलट किती आनंद होईल. परंतु सर्व गोष्टी तुमच्यामधून जात आहे का नाही? पिक्चरचे गाणे तर मनामध्ये नुसते चालू राहतात. नुसते इतकी एवढू एवढू गाणं घरामध्ये ताला सुरामध्ये, आणि जेव्हा देवाचं गाणं म्हणाला नाही घेत ना मला काम. काय सदा नुसते तुम्ही म्हणता नुसते चर्चला जा, प्रार्थना करा, काय नसतं म्हणता हे करा ते करा. बेटा तुम्हाला आत्ता कळणार नाही, ज्या दिवशी तो दिवस येईल ना तेव्हा तुम्ही आमच्याकडे म्हणा प्रभू मी इथे. प्रभू म्हणतो तू कोण? मी नाही चर्चला यायचं, पुढंच बसायचो, मी नाही गाणी गायचो, मोठमोठे गाणं करतो, मी प्रार्थना करायचो, प्रार्थना करतो. तू कोण? Praise the Lord. मग लगे आकाशात पृथ्वी येतील आणि लगे आमच्या विरोधात साक्ष देतील. अरे तू कोण? तुला सांगतो कोण तू. हे बघ तू काय काय केलं. मग तुम्ही म्हणा तुम्हाला उत्तर द्यायलाच तुम्हाला त्या ठिकाणी नाही. अरे देवाच्या विरोधात उभा राहणार तुम्ही कोण? तो लय प्रेम करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हळूहळू तुमच्या मधून त्या गोष्टी जर कमी होतील तर तुम्ही शिष्य बनायच्या पाठीमागे जात आहात. जर त्या कमी होत नाही तर तुम्ही शिष्य बनू शकत नाही. यू आर जस्ट फॉलोअर. तुम्ही फक्त पाठलाग करणार चाहते. जगाच्या गोष्टींमध्ये बसाल तर अवघड होईल. दाविदाने कवच घातलं, दाविदाने चालताच आहे जडजड वाटायला लागली. जगाच्या गोष्टी जर तुम्ही स्वतःकडे घ्याल तर सगळं जडजड होईल. प्रेज द लॉर्ड. डोक्यामध्ये घेतलं परॉक्साईड, लय टेन्शन आलंय, काय करावं, लय डोकं दुखू राहिलं, घरचे लोक ऐकतच नाही. प्रेज द लॉर्ड. तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्हाला या गोष्टी शिकायच्या आहे की आम्हाला शिष्य बनायचं. लोक लग्न काय करता माहितीये का? लोक लग्न काय करता माहितीये का? लोकांना जीव घालाय. बरोबर बोलतोय का? बरोबर बोलतोय का मी? लोक लग्न काय करता माहितीये? लोकांना जीव घालाय. खरंय ना? मी म्हणत बहिणी जास्त चांगले. का बरं? कारण की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना विकत घेता. बरोबर का नाही? कारण की त्यांची लाईफ इथं नाही तुम्हाला घेऊन घ्यायची. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणता तुम्ही की त्यांना तुम्ही 5 लाख घेऊन विकत घेतलेला आहे. बरोबर का नाही? आज पण खूप सारे लोक समाजामध्ये काय करतात माहिती का? हुंडा घेतात. हुंडा गव्हर्नमेंट म्हणतो घेऊ नका, पण गव्हर्नमेंटच्या नाकाखाली घेणं चालू आहे. बरोबर नाही? आजकाल तर नवीन फॅशन आलेली आहे, नवीन स्टाईल आलेली आहे. तुमच्या मनाने जे द्यायचं ते द्या. तुमच्या मनाला वाटेल ते द्या. बघा तुम्हाला काय वाटतं? आमच्या मुलाकडे गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, शेती आहे, वाडी आहे, त्याच्याकडे नोकरी आहे, 3,000 रुपये तो महिन्याला कमवतो. बघा तुम्ही शेवटी तुम्हाला काय द्यायचं आहे ते द्या. आणि हा डायलॉग सगळ्यात फेमस आहे ना, शेवटी तुमचीच तर मुलगी आहे ना, तर तुझ्या घरी आल्यावर तुझी होणार. मी तुम्हाला सांगतो, आम्ही जगासाठी काही करतो कारण की जग आमच्यासाठी महत्वाचं आहे. परंतु देवाच्या नावाचा धन्यवाद हो, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये आहोत तर देवाने आम्हाला हे सामर्थ्य द्यावं तर जगाच्या कोणत्याच गोष्टीचा आम्हाला फरक न पडता आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या गोष्टी मिळाव्या ज्या गोष्टी देवाने आम्हाला देऊ केलेल्या आहे. पेत्र, पाऊल, शिलास त्या ठिकाणी जे होते हे त्या ठिकाणी कोण होते माहिती? काही शिष्य होते. यांना फरक पडतच नव्हता. माहिती आहे का? कारण की त्यांना माहित होतं आम्ही जगापासून वेगळे आहोत. आणि जग माझ्यामधून गेलं आहे. परवा मी मीटिंग मध्ये बसलो होतो संध्याकाळचे, तर आमचे जे मास्टर आहे त्यांनी सांगितलं का भावाने त्यांना सांगितलं की तो त्याचं वय 31 वर्ष आहे. तो म्हणाला, सगळेजण असं करू नका बरं का भावांनो, मी तुमच्यासाठी प्रत्येकाचे आचरण वेगळे. तर तो म्हणतो
मी एक अनमॅरिड मुलगा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो मला न्यायला येणार आहे. या गोष्टीवर मी माझं पूर्ण आयुष्य काढू शकतो सिंगल राहून. मला फार त्या ठिकाणी नवल वाटलं की या मनुष्याचा व्यक्ती या मुलाचा विश्वास किती त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. काय फाउंडेशन देवाने काय पाया त्याचा घातला आहे. आम्हाला असं करायचं नाही. मग काय केलं माहितीये का, दाविदाने काय केलं, सर्व कवच काढलं आणि गेल्यानंतर काय घेतले, 5 गुणगुणीत दगड घेतले आणि स्लिंग घेतली. स्लिंग म्हणजे गोफण घेतली आणि गोफण घेतल्यानंतर त्या ठिकाणी घेऊन गेला आणि घेतल्यानंतर त्या ठिकाणी तिथून घेऊन गेला आणि गल्ल्याचा समोर उभा राहिला. किती छान गोष्टी आहे ना. मस्त गेला, ओढात गेला, म्हणजे चिकणे गुळगुळीत दगड घेतले आहे ना, गुळगुळीत दगड 5 होते, गोफण घेतली, गेला. सगळं छान आहे, इतकं सुंदर आहे. तुम्हाला एक सांगू का, वचन पण तिथूनच घ्या जे लागतं. वचन तिथूनच घ्या जे लागतं. ते असं घ्या जे आमच्या अंगाला लागल आणि आमच्या आतमधला असणारा सर्व जग त्या ठिकाणी काढून घेऊन आम्हाला देवाच्या आज्ञाद्वारे चालण्यासाठी प्रोत्साहित देईल असं वचन आम्हाला घ्यायचं आहे. आमच्याकडे 2 प्रकारचे लोक असतात. आमच्याकडे 2 प्रकारचे लोक असतात. जेव्हा पालक त्यांना मोटिवेट करतो ना, आणि जेव्हा पालक साहेब म्हणतात ना, पापाविषयी प्रचार होतो ना, पाप पाप, आवाजाचा बोट पैसे आमच्या सगळ्या जुन्या चुका आहे ना, आमचा उपदेश झालेला. जेव्हा आम्हाला कोणी उत्साहित करतं, हे प्रभू आशीर्वाद आहे, टाळ्या वाजवतो, जोरदार टाळ्या, समोरचा हलाय, वाजव. पण जेव्हा बाबाविषयी उपदेश होतो ना, बाळक मोठ्याने प्रेज द लॉर्ड म्हणतो. मला नवरा बायकोचा लय हसू येतं. जेव्हा बाळक बायकोची बाजू घेतो तेव्हा बायको नवऱ्याकडे पाहते आणि जेव्हा नवरा पाठीमागे बसलेला असतो, जेव्हा बाळ नवऱ्याची बाजू घेतो तेव्हा मोठ्याने खोकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याची उपस्थिती जर आमच्यामध्ये आहे ना, तर आम्हाला तसे दगड घ्यायचे जे गुळगुळीत असतील. प्रेज द लॉर्ड. जो लागेल आणि लागला तर लागला, असा लागेल का मज्जाच येऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी दाविदाने दगड घेतले, गोफण घेतली. आता समजून घ्या, जेव्हा दावीद त्या ठिकाणी दगड घेत होता, गोफण घेत होता, आता त्याने ऑलरेडी घोषणा केली होती की त्याचा विजय झालेला आहे. कारण की त्याला माहित होता, जेव्हा तो त्या ठिकाणी गेला, जेव्हा त्याने गल्ल्याला पाहिलं, तो कन्फेशन करतो आणि तुला मी असा हलवून टाकेन. काय घोषणा केली त्याने, देवाने तुला माझ्या हाती दिला म्हणजे तो हरला. एक दगड 5 पैकी एक दगड उचलला, मारला, एक दगड गल्ल्याला मारायला सफिशियंट आहे. त्याला माहित होतं की त्याने
सांगत. ही गोष्ट आपल्या हृदयामध्ये भिंपून घ्या. ही त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये कोरा. जर तुम्ही आत्मिक व्यक्ती आहात तर तुम्ही विजयाची वाट कधी पाहणार नाही. तुम्ही स्वतः विजयी झालेलं जीवन जगण्यामध्ये आपलं जीवन घालवाल. प्रेज द लॉर्ड. कारण की आत्मिक व्यक्ती ऑलरेडी आत्म्यामध्ये जगाला हाताळताना पाहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोण आमच्या पुढे टिकाव धरेल हो? कोण टिकाव धरेल? बायबल स्पष्ट सांगतो तुझ्या विरोधात हत्यार बनतील. बनणार आहे हत्यार, पण ते तुझ्यावर प्रभावी ठरणार नाही. अजिबात आमच्यावर येणार नाही. संकट तयार होणार पण आमच्यावर विजय मिळवणार नाही. कधीच नाही होणार. पण आम्ही काय करतो? आमच्या अविश्वासाला जागृत करून आम्ही त्याला करतो. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक विश्वासणारा जो एक शिष्य असतो त्याला माहिती आहे की परिस्थिती समस्या येतील जातील परंतु प्रत्येक समस्येमध्ये मी विजयी झालेलो आहे. Praise the Lord. He knew it. तो विजयी झालेला आहे कारण तो एक आत्मिक व्यक्ती आहे. कदाचित आम्ही पण अशी व्यक्ती असतो. दावीद वेगळा होता, निवडलेला होता आणि तो एक शिष्य होता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता पुन्हा या वचनाला आम्ही वाचूया. माझ्याकडे तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. आता या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रभूने सर्व त्यांना सांगितल्या आणि ते इतकं ऐकून पण त्यांचा मूड त्या ठिकाणी ऑफ झाला असेल. त्यांना वाटलं कदाचित प्रभू चमत्काराच्या महान कामाच्या गोष्टी सांगत परंतु त्या ठिकाणी तो प्रचार त्या ठिकाणी फार भयानक होता आणि तो त्या ठिकाणी ऐकून शिष्याचे तोंड उतरले, निराश झाले आणि हे जाणून प्रभू त्यांना काय म्हणतो? माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी. मला लय आवडते वचन. या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे सगळं तुम्हाला अवघड वाटेल ना. दारू गुटखा सोडणं, त्या ठिकाणी खाणाऱ्याला ते सोडणं अवघडच वाटतं. एक व्याभिचार करणाऱ्या व्यक्तीला व्याभिचार सोडणं अवघडच वाटतं. एका लबाड बोलणाऱ्या व्यक्तीला लबाडी सोडणं अवघडच वाटतं. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. प्रभू तर म्हणतो आम्हाला हे सर्व सोडावंच लागेल. तुला अवघड वाटतं पण लक्षात ठेव, जर हे तुला सोडशील तर तुला शांती मिळेल आणि ती शांती जग देत अशी शांती नाही तर ती माझी शांती तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला सांगतो देवाचा धन्यवाद हो की आम्हाला आत्मिकतेमध्ये कधीच क्लेश होणार नाही. जगामध्ये होतील पण आत्मिकतेमध्ये आम्हाला क्लेश होणार नाही. जर तुम्ही आत्मिक आहात तर क्लेश होणार नाही. जर तुम्ही आराधना करणारे व्यक्ती आहात तर तुम्हाला क्लेश होणार नाही कारण की प्रभू त्याची शांती तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो माहितीये का? धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. शेवटची गोष्ट सांगून त्या ठिकाणी आपण संपूया की प्रभू म्हणतो आपल्या विजयाची घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आधी कोणीतरी त्या परिस्थितीवर विजय मिळवलेला आहे. त्या विजयाची आम्हाला घोषणा करायची आहे. मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टींमध्ये तुम्हाला चालायचं आहे. दावीदाला माहित होतं त्याला जिंकण्याची गरज नाही. ऑलरेडी त्याचा विजय झालेला आहे. दगड फक्त उचलायचा आहे, दगड मारायचा आहे, गल्ल्यात मेला, सगळं झालं. तो विजयी झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट हीच पाहिजे. या दिवसांमध्ये आम्ही शिष्य पडण्याचा प्रयत्न करणं चालू करणं गरजेचं आहे. एकदा काय झालं माहितीये का? एक डॉक्टर होता, जनावरांचा डॉक्टर, आणि जनावरांचा डॉक्टर होता तर काय झालं माहितीये का? त्याच्या अवतीभोवती पुष्कळ सारे हॉस्पिटल्स होते. ते फार चालायचे परंतु याचं हॉस्पिटल काही चालत नव्हतं. नया होता ना, नया आहे तो नवीन होता आणि तो नवीन असल्या कारणाने काय झालं त्या ठिकाणी त्याचं हॉस्पिटल चालत नव्हतं. सगळ्या प्रकारचे जनावरांचे हॉस्पिटल चांगले होते आणि हा एक दिवस असाच त्या ठिकाणी फिरत असताना एक कुत्र बघितलं आणि ते कुत्र त्याचे पाय त्या ठिकाणी गेले होते. त्याचं अंग पूर्ण सडलेलं होतं, तोंड एवढं मोठं सुजलेलं होतं. सर्व गोष्टींमध्ये त्याने पाहिलं की त्याची अवस्था फार बिकट आहे आणि त्या कुत्र्याला त्याने उचललं, आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि त्या कुत्र्यावर त्याने उपचार करणं चालू केले. त्याच्या जखमा त्याने पुसल्या, त्याच्या सर्व त्या ठिकाणी त्याच्या मलमपट्टी त्याने केला आणि कालांतराने त्या कुत्र्यामध्ये फरक त्या ठिकाणी व्हायला लागला. ते कुत्र बरं व्हायला लागलं. त्याचा इलाज झाल्यामुळं ते कुत्र
आपल्या पायावर उभं राहिलं, त्याच्या जखमा भरल्या गेल्या, त्याचं तोंड सुजलेलं त्या ठिकाणी बरं झालं, त्याचं सर्व त्या ठिकाणी जे स्किन डिसीज होता, त्याच्या त्वचेचा रोग सर्व निघून गेला आणि कुत्र एकदम ठणठणीत झालं. त्या कुत्र्यावर खर्च करायला यायला काही नुकसानही झालं नाही, याचा काही फायदा झाला. परंतु कुत्र बरं झालं आणि एक दिवस कुत्र त्या ठिकाणाहून निघून गेलं. आणि कुत्र जसं निघून गेलं, दुसऱ्या दिवशी आता याच्याकडे काम नव्हतं, रिकामा झाला. आणि रिकामा झाल्यानंतर हा आपल्या खोलीमध्ये बसला, याने मस्तपैकी झोप काढली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर एक मोठा गोंगाट त्या ठिकाणी बाहेरून त्याला ऐकू यायला लागला. आणि जसं हा दार उघडून पाहतो तर त्याने पाहिलं त्या कुत्र्याला त्याने बरं केलं होतं, तर त्या भागातले सारे कुत्रे घेऊन त्याच्या घरात त्या ठिकाणी आला. Praise the Lord. त्या कुत्रा आपल्या भागामध्ये गेला असं, त्याला म्हणाला असं, तर चला चला आता मला ज्याने बरं केलं त्या ठिकाणी फुकटीला झोप आहे आणि फुकटीला झोप आहे, कोणता पैसा लागत नाही. चला आपल्या कोणीतरी आपल्याला बरं करणार त्या ठिकाणी उपस्थित आहे, आपण सगळे मिळून तिथे जाऊ. आणि सगळे कुत्रे त्या ठिकाणी जमले. कालपर्यंत ज्याच्याकडे काम नव्हतं, आज त्याला कामाशिवाय दुसरा वेळच नाही. Praise the Lord. Praise the Lord. अरे एक कुत्र एक जनावर जर आपल्या आसपासच्या सगळ्या बाजूचे जेवढे जनावर आहेत त्यांना घेऊन त्याच्याकडे येऊ शकतं, तर आम्हाला आज आरोग्य मिळालेलं आहे. आम्ही लोकांकडे जाऊन का सांगत नाही, अरे मला पण कुणीतरी बरं केलेलं आहे, तू तिथं जा, तुलाही बरं आहे. हालेलुया. आम्हाला गरजेचं आहे ना. Praise the Lord. काही गोष्टी आम्हाला फार इन्स्पायर करतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही जर म्हणतो आमचं जीवन कसं आहे माहिती आहे, मला मिळालं बस झालं, माझा परिवार आम्ही बस, बाकीचा शेजारचा तिकडं मरो काही त्याचा वाटलो, मला काही घेणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जर आज तुम्हाला सुरुवात कळाली तर जाऊन 4 जणांना सांगा, हो त्यांना जाऊन सांगा आणि त्यांना काढून स्वर्गाच्या राज्यामध्ये उभा करा. जगाच्या गोष्टी म्हणून त्यांना सोडवा, बाबा म्हणून सोडून त्यांना ख्रिस्तामध्ये घेऊन चला. ही आपली सेवा आहे. कारण की जर तुम्ही वेगळे निवडलेले लोक आहात तर परमेश्वर तुमच्यासाठी काही पण करू शकतो. हालेलुया. शेवटची गोष्ट वाचून आपण संपूया. स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय. स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडत नाही. तो मला हे जगाला पण नकोस, तो मला शांतपणे जवळतो, तो माझा जीव ताजा करावा, तो आपल्या नामाचं नीतिमान करायचा. मृत्यूशाहीच्या जरी कुठेही जात असलो तरी मी अरेस्टात फिरणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. तुझ्या आखरी व तुझी काठी मला धीर देतात. आता हिंदीमध्ये काय लिहिलं माहितीये का? तेरी लाठी और सोटे से मुझे शांति मिलती है. Praise the Lord. तेरे सोटे और लाठी से मुझे शांति मिलती है. समजलं का? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तुम्हाला एकाच्या कुणात बसवतो, तो मला शांतपणे जवळ येतो, तो माझा जीव ताजातपणा करीतो, तो आपल्या नामात मला रीती मार्गाने चालवतो. मृत्यूशाहीच्या जरी कुठे मी जात असलो तरी अरेस्टात फिरणार नाही, कारण तुम्हाला बरोबर आहे. काय समजलं? देव माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. इथं काय लिहिलेलं आहे माहितीये का? पहिल्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये का? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. भविष्य काय? भविष्य दूर आहे. प्रभू परमेश्वर दूर आहे. तो मला हिऱ्याच्या कुंडात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ पण दूर आहे. तो
तो मला संत पाण्याजवळ येतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, आपल्या नामाचा मानिती मार्गाने चालवतो. जवळ प्रभू थोडा जवळ आहे. पहिलं वचन काय आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही थोडा परमेश्वर दूर आहे. दुसऱ्या वचनामध्ये तो आणखी थोडा जवळ आला. तिसऱ्या वचनामध्ये तो थोडा आणखी जवळ आला. आता तुम्हाला मी एक डायरेक्ट हेच करून दाखवलं. आनंद आहे बरं, ये थोडा उत्साही कॅन्डिडेट आहे आमचा. प्रेज द लॉर्ड. उभा राहा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आता परमेश्वर दूर आहे, तो मला हिरव्या झाडाखाली बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. आता पुढे कर तुला, आता तिथूनच आता थोडंसं जवळ आहे. पुढं तो माझा जीव ताजा तवाना करीतो, आपल्या नामाचा मला नीती मार्गाने चालवतो. अजूनही परमेश्वर दूर आहे. परंतु जसं चौथ्या वचनामध्ये येतो, मृत्यू छायेच्या दैत्यातही मी जात असलो तरी अनिष्ट भिणार नाही, कारण की तू माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. तीन वचनामध्ये परमेश्वर आमच्यापासून दूर आहे. परंतु जसं मी मृत्यू छायेच्या दरीत जायला लागलो, तो माझ्या जवळ आला. Praise the Lord. तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की जर आमच्या जीवनामध्ये तो आता तो तिथे पहिल्या तीन वचनामध्ये तो आहे. फरक कळतोय का तुम्हाला? फरक कळतोय का? आता मी समजा इथे उभा आहे, मी जवळ तुमच्या उभे आहे. तुम्ही मला असं म्हणाल का तू? नाही, सॉरी, तो म्हणाल का? नाही, तुम्ही तू म्हणाल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जमलेले आहे, त्या ठिकाणी आमचे दादा पाठीमागे आहे. ते दादा, तो दादा दूर आहे ना. आणि जर समोर समजा इथे आहे, आम्ही जर जॉय बसले, तू प्रेज द लॉर्ड, तो तू प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजत आहे का? जो परमेश्वर हिरव्या कुंडामध्ये दूर होता, तो मेंढपाळ म्हणून दूर होता, जेव्हा पण आम्ही मृत्यू छायेच्या दरी गेलो, तो दूर असताना तो आमच्या जवळ आला आणि त्याने आम्हाला त्या ठिकाणी जवळ घेतलं. प्रेज द लॉर्ड. समजलं? तू माझ्या बरोबर आहे. तुझ्या आकडीने व तुझ्या काठीने मला शांती मिळते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही सर्वात दुःखी होता, तुम्ही समस्येमध्ये होता, क्लेशामध्ये होता, तो तुमच्या जवळ आला. अहो काळच बदलून टाकला देवाने. भविष्य काळातून तो वर्तमानात येऊन आमच्या जवळ आला. माझ्याबरोबर तू आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वर जेव्हा तो आमच्या जवळ येतो ना, तो काय करतो माहितीये का? तो आम्हाला उचलून घेतो. आता हा जड आहे, मी याला उचलू शकत नाही. भलं का मी त्याला उचली, पण तो मला उचलू देणार नाही. त्याच्यामुळे आपण कशाला उगमतलं युद्ध करा. कारण की तो म्हणून फळ असेल, तुम्हाला कसं काय उचला? परमेश्वर मृत्यू छायेच्या घरी आम्हाला उचलून घेऊन जा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो तुमच्या कठीण दिवसांमध्ये तुम्हाला उचलून घेऊन जाणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला सांभाळत आहे. तुम्हाला वाटत असेल देवामध्ये चालू तर चालू कसा, आणि आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन सांगतं तुम्हाला कोण म्हणते चालायचं, कोण म्हणते धावायचं आहे. तो तुम्हाला उचलून घेऊन जाणारा परमेश्वर आहे. फक्त आम्हाला त्याच्या पाठीमागे विश्वास योग्यतेने चालणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक शिष्य आहात तर तुम्हाला सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी उचलून घेऊन चालेल. प्रेज द लॉर्ड. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असतो तरी अनिष्ट विनाकारण का घाबरू मी? कारण की तू माझ्या बरोबर आहे. कारण की तू मला उचलून घेऊन चालणारा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही या ठिकाणी सगळ्या बहिणी आहात. भावांपेक्षा बहिणींना लेकरं आवडतात.
हिसकून घेतात ना. एखादं बाळ मी घेतलं का लगेच येते, लगेच चाल रे बाळा चाल. आता मला सांगा, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही काय करता? त्याला काय करतात? शांत करतात. पण माझं थोडं वेगळं आहे. लेकरू रडायला लागलं तर मी त्याच्यासोबत रडतो. म्हणजे ते रडायला लागलं तर ते मी रडायला लागलं तर माझं पाहून ते शांत बसतं. काही काही बहिणी सांगतात ना, लेकराला लहान रडायला लागलं तर त्याच्या पायाला रक्त राहते म्हणजे शांत होतं. बरोबर ना? ते तळ पायाला घासतात, ते जास्त मालिश थोडं केलं का लेकरू शांत होतं. जर एखादं लेकरू तुम्ही घेतलं आणि ते लेकरू जर नादाला लावायचं असेल तर तुम्ही त्याच्या समोर काही पण करता. बरोबर? आता काही काही आमच्यासारखी खोडसाळे लेकरं राहतात. आता समजा एखाद्या बहिणीने किंवा एखाद्या भावाने लेकरू हातामध्ये घेतलं तर आम्ही पण एखाद्या आमच्या भावाच्या कडेवर बसू, तसं ते लेकरू असं करतो तसं आम्ही पण त्याच्या समोर करू. बरोबर का नाही? आम्ही तसंच करू. आता मला विचारलं तुम्ही उचलू शकत नाही. विचार कुठे गेला? बाहेर गेला. आमच्याकडे पण सगळ्यांना आमचा प्रॉब्लेमच आहे, पण आम्ही देवाच्या दयेने आम्ही बारीक झालो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही एका लेकराला खुश करण्यासाठी त्याच्यासाठी एवढं करतो, तर विचार करा आमच्या परमेश्वर आम्हाला आनंदी करण्यासाठी कोणत्या गोष्टीतून गेला. तो म्हणतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की जेव्हा मी पापात मरत होतो त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, याकरता तर जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मरण नव्हे तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. अद्भुत गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, एवढं सगळं होत असताना सुद्धा आम्ही म्हणतो बाळासाहेब जमत नाही हो चर्चला यायला, जमत नाही ना आराधना करायला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अरे उठा, आपला आवाज उठवा, उंच करा, देवाला म्हणा की परमेश्वरा मला तू कृपा दे आणि त्या कृपेच्या द्वारे माझं सांत्वन कर. या अद्भुत गोष्टींच्या द्वारे तुला साथ त्या ठिकाणी पार कर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नाचायला सुद्धा येत नाही, एवढे सुस्त झालोय आम्ही. लोकांचा विचार करतो. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं नाचलं तर लोक काय म्हणतील, कोणाचा विचार करताय तुम्ही? दावीद त्या ठिकाणी वस्त्र काढून त्या ठिकाणी नाचला, त्याची बायको मी घरबंदी, इस्रायलच्या राजाला झोपतं का? आयुष्यभर मी मुद्रिक राहिली. लेकरू झालं नाही तिला. विचार करा तुम्ही कोणाला नाव ठेवणार तर तुमची काय अवस्था होईल. मी नेहमी म्हणतो, मी नेहमी काळजी घेतो. मी कोणत्या विश्वासाला नाव ठेवायच्या अगोदर मी 4 वेळेस विचार करतो. आणि जेव्हा मी नकळत बोलतो तर मी लगेच पश्चाताप करतो, प्रभू मला क्षमा कर. आणि तो व्यक्ती समोर आल्यानंतर मी त्याला स्पष्ट होतो, मी पाठीमागे तुझ्या विषयी असं बोललो, मला क्षमा. तर आम्हाला ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे. समोर कोणीतरी तलवार घेऊन उभा राहिलेला असला ना, तलवार सुद्धा, तर त्याला म्हणायचं, अरे कोणाला घाबरवतोय? दगड घेऊन बसलोय आम्ही, या दगडाच्या मान्यतेने आम्हाला विजय दिलेला आहे. तो विजय घेऊन जाणं गरजेचं आहे. विश्वासामध्ये बळकट व्हा, कारण की वचन आमच्या जीवनामध्ये सर्वस्व आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही विश्वास करता का तुम्ही वेगळे होऊन जगू शकता? तुम्ही जगापासून विभक्त राहून त्या ठिकाणी जीवन जगू शकता का? युनिक आयडेंटिटी बनवा. 100 लोकांसारखं बघून त्या ठिकाणी बनून जगण्यापेक्षा एक जण असं म्हणा की या काळाकडे 100 करावं. प्रेज द लॉर्ड. भाऊ ते लोक तसे करतात म्हणा, मी तसं करतो. कसं आहे? एकच गरजेचं. अरे कधी असा मी विचार कर, तू एकटाच हे करतोय तर लोकांनी तुझं पण त्या ठिकाणी करावं. प्रेज द लॉर्ड. माझं हे डिझायर आहे, ही माझी इच्छा आहे, हे माझं प्रिव्हिलेज आहे, माझा आदर आहे की माझ्या जीवनाद्वारे लोकांनी ख्रिस्ताला ओळखावं. प्रेज द लॉर्ड. देवाला साजेसा असा तुमचा व्यवहार आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. आय डोंट केअर तुम्ही जगामध्ये जाता, कुठल्याही गोष्टीमध्ये जा, तुम्ही जा, एन्जॉय करा. मी असं म्हणत नाही मित्र ठेवू नका, मैत्रिणी ठेवू नका, ठेवा, पण आपल्या ज्ञानाने त्यांची निवड करा. देवाला बुद्धी मागा. जर एखादा शिव्या देणारा व्यक्ती आहे, एखादा त्या ठिकाणी एकमेकांना घाणेरड्या गोष्टींकडे प्रवृत्त करणारा व्यक्ती आहे, तुम्हाला पापामध्ये नेणारा आहे, कीप डिस्टन्स, अंतर ठेवा. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगतं,
संगतीने नीती बिघडते. लिहिलेलं आहे, कुसंगतीने घाणेरड्या वाईट संगतीने नीती तुमचं आचरण बदलतं. मग तुम्हाला त्या ठिकाणी कितीही तुमच्या समोर वचन सांगा, किती प्रार्थना करा, काही करा, नाही नाही नाही. म्हणून मला फुगीर लेकरांचा फार लागेल. तुमचा लाड तुमच्या जवळ, पण लाड असा करा का लेकर म्हातारपणामध्ये पण सांभाळते. प्रेज द लॉर्ड. लाड असा करा का लेकर म्हातारपणामध्ये सांभाळतील. इतका बी लाड करू नका का म्हातारपणामध्ये तुम्हाला लाखभर टाकून देते. लक्षात ठेवा, स्पष्ट बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. शिष्य बना. जर तुम्ही शिष्य बनाल तर आपले लेकर सुद्धा शिष्य बनताना बघा. प्रेज द लॉर्ड. एक शिष्य नेहमी देवाच्या मार्गाने चालतो. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करतो. जर तो आनंद करतो तर तो आनंद जगाला देऊ शकत नाही. म्हणून आम्हाला शिष्य बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि बहिणींनो, भावांनो, मी तुम्हाला सांगतो, आपल्या लेकरांना विनाकारण त्या ठिकाणी टॉर्चर करणं बंद करा. त्यांना प्रेमाने समजून सांगा. प्रेमाने असं समजून सांगा, त्या प्रेमामध्ये या वचनांचा आधार घ्या. नीतिसूत्र फक्त लेकरांना वाचण्यासाठी नाहीये, जे लग्न झालेले आहेत त्यांना पण वाचण्यासाठी आहे. पण तरुण आहे का? अरे म्हातारे लोक सुद्धा देवाच्या दृष्टीने तरुणच आहे. तरुण थकतात, भरजवानीतले खेचा खातात, परंतु परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे उंच उठतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रार्थना करा याकरता की तुम्ही परीक्षेत पडू नये. म्हणून देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देवा.